थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। निकालांचे काउंटडाऊन आता सुरू होतील। उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। लोकशाही मराठीवर आपल्याला या संदर्भातील सर्व अपडेट्स या ठिकाणी मला देणार आहोत। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी मतमोजणी होतीये। मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपले प्रतिनिधी बारामतीहून विकास कोकरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विकास, या ठिकाणी कशा प्रकारची लढत आणि पाहायला मिळते, प्रशासनाकडून कशा प्रकारची या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे? नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून बारामती नगरपालिकेची निवडणूक ही खरं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी मानली जात होती। मात्र बहुजन समाज पार्टीनं खरं तर यामध्ये एंट्री मारली आणि खरं तर ही लढत आता तिरंगी होत आहे। आपण पाहू शकता खरं तर या स्क्रीनद्वारे आतले जे काही अपडेट्स आहेत हे अपडेट्स माध्यम प्रतिनिधींना देण्याची सोय या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अनेक खुर्च्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। त्या खुर्च्याच्या माध्यमातून जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींसाठी या ठिकाणी बैठकीची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा असा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सातत्यानं प्रशासन घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। एकंदरीत बारामतीची ही जी काही लढत आहे ही अतिशय अटीतटीची मानली जाते, प्रतिष्ठेची मानली जाते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये खरं तर पणाला लागलेले आहे। 41 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती। मात्र 8 जागा अजित पवार गटाला खरं तर बिनविरोध करण्यात यश आलं होतं। यामध्ये 33 नगरसेवक पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि याची मतमोजणी आज होत आहे। यामध्ये जवळपास 3 अपक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे। अजित पवारांना जवळपास 5 जागांमध्ये फटका बसण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते। जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।